संविधान प्रतिकृतीची विटंबना दोषी अवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, भीम टायगर सेनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी। भारतीय संविधानात दिसायला का आमच्या समाजाचं तिथं आतोनात नुकसान झालेलं आहे। शिक्षक वर्गावर जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यावर तिथं केसेस आणि या आवाजाला दाबण्याचं काम करत आहेत। आम्ही फक्त संविधानाचे रक्षक म्हणून त्या रस्त्यावर उतरलेले हे आया बहिणीची इज्जत करतो। त्या इज्जत पाहून आम्ही तुम्हाला बी ही सूचना देतो किंवा इथं ते घडलं नाही पाहिजे, आम्हाला रस्त्यावर उतरायचं काम पडलं नाही पाहिजे। आमच्या आया बहिणीचं न्याय भेटला पाहिजे, संविधानाला हर दफा न्याय भेटला पाहिजे। आणि ही वारंवार जी घटना घडत आहे त्या घटनेला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे। बसला नाही तर हे देश तर आम्ही पाहिलं की BJPच्या हातातही संघाच्या हातातून तिकडे विकल्या चाललेला आहे। तर त्या संविधानाचं रक्षण करणारे जे आया बहिणी आहेत त्याची तिथंची म्हणजे त्याचा लाठीचार्ज ते थांबला पाहिजे आणि थांबला नाही हे कोणी आपण थांबलं नाही तर आम्ही वेगळं लोकशाही मार्फत जन आंदोलन छेडील इतका इशारा देतो। थांबतो। जय भीम। परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबनेच्या घटनेचा निषेध नोंदवित संविधानाची विटंबना करणाऱ्या संविधानद्रोही आरोपीसह याचा मास्टरमाइंड असलेल्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याबाबत किशोरदादा कांबळे जिल्हाध्यक्ष भीम टायगर सेना यांच्या नेतृत्वात दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। देशाची आण बाण आणि शान म्हणजे संविधान होय। संपूर्ण देश हा संविधानाने पाडून दिलेल्या नियम अटी व कायद्यानुसार चालतो। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाबद्दल आदर वाटावा, आदर्श घ्यावा यासाठी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती। ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्याची घटना परभणी येथे घडविण्यात आली। ही घटना घडविणाऱ्या आरोपी सोबतच अशी घटना घडविण्यास प्रोत्साहन देणाऱ्या सहकार्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली। परंतु परभणी येथील घटनेत असा निषेध नोंदविणाऱ्यांवर पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज करून एक प्रकारे या व अशा घटना घडविणाऱ्यांवर समर्थन दर्शविले आहे। त्यामुळे आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे व संविधानाचा आदर करणाऱ्याबद्दलची पोलिसांची लाठीचार्ज व गुन्हे दाखल करण्याचे हुकुमशाही धोरण मागे घेण्यात यावे, अन्यथा भीम टायगर सेनेच्या माध्यमातून या देशद्रोही आरोपींना धडा शिकवण्यासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा देणारे निवेदन भीम टायगर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी देण्यात आले। या निवेदनावर भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, आदिवासी समाज भूषण पुरस्कार प्राप्त मारुती भस्मे, भीम टायगर सेनेचे तालिकाध्यक्ष प्रभाकर खंतारे, SM भगत, लपू कांबळे, रविकांत शिंगणकर, आशिष राठोड, विष्णू सरकटे, विक्रांत खंदारे, मिलिंद जाधव, आकाश सावळे, पंडित पवार, गजानन कांबळे, राजकुमार पठाडे, विलास खंदारे, राहुल धुळधुळे, बबन पाईकराव, राहुल झिंजारे, विनोद जाधव, मारोतराव कांबळे, अर्जुन भगत, भारत कांबळे, विशाल डाके, पंकज देडे, जनार्दन गजभिये, यशवंत कोल्हे, शशांक खंदारे, प्रीतम आदींचं निवेदन देण्यास सहभाग होता।